गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये शिंदे शिवसेनेचं एक हाती वर्चस्व। जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी दिनांक 7 फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले। यामध्ये गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या नेतृत्वाखालील शिंदे शिवसेनेने दमदार यश मिळवत दापोली तालुक्यात एक हाती वर्चस्व प्रस्थापित केले आहे व शिवसेनेची ताकद दाखवून दिली आहे। काही मित्रपक्षांनी याही वेळी निवडणुकांमध्ये योगेशदादा कदम यांना एकटे पाडले होते, मात्र तरीही न डगमगता मंत्री योगेशदादा कदम यांनी आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे आणि दापोली तालुक्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पुरतं नेस्तनाबूत केलं आहे। अरे तू भारी आहेस, तू तुझ्या घरी आहेस, इथं नाही। तर मित्रपक्षालाही फारसं यश प्राप्त झालेलं नाही। त्यामुळे शिंदे शिवसेनेचे विजयी उमेदवार असे आहेत जिल्हा परिषद केळशी नितीन दुर्गावळे, पंचायत समिती गण केळशी संदीप चिखले, पंचायत समिती गण जुईकर मोहल्ला उन्मेष राजे, जिल्हा परिषद गट दाभोळ साधना महाजन, पंचायत समिती गण बुरोंडी अंकिता घुबडे, पंचायत समिती गण दाभोळ नम्रता तोडणकर, जिल्हा परिषद गट हरणे ऐश्वर्या धाडवे, पंचायत समिती गण गिम्हवणे सुवर्णा खळे, जिल्हा परिषद गट पालगड मीनाक्षी शेडगे, पंचायत समिती गण खेरडी सुचिता महाडी, पंचायत समिती गण पालगड राजेंद्र फणसे, जिल्हा परिषद गट जालगाव किशोरभाई देसाई, पंचायत समिती गण टेटवली निलेश शेठ, तसंच जिल्हा परिषद गट कोळबांद्रे प्रभाकर गोलांबडे, पंचायत समिती गण कोळबांद्रे ममता शिंदे, पंचायत समिती गण पांगारीतर्फे हवेली नरेश घरटकर असे शिंदे शिवसेनेचे विजयी उमेदवार आहेत। ज्योती बिवलकर, दापोली वार्ता।